मन मंदिरा गजर भक्तीचा। नवरा बायकोला म्हणाला, काय तुझी आजची भाजी? नाही, बरोबर आहे, तिला भाजी करायची म्हणून ती चांगली होते, तिला ऑफिसमध्ये पाठवलं तर काय होईल? आत्ताच्या बायकाबद्दल बोलत नाही मी, नाही तर लगेच भांडायला उठतील आमच्याशी. त्या म्हणतील, काय तुम्ही काय समजता, माझ्या नवऱ्याला जे कळत नाही ते मला कळतं. नाही, ते पूर्वीसुद्धा होतं तसंच. म्हणजे जिला काही कळत नव्हतं तीसुद्धा नवऱ्यापेक्षा पूर्वीपासून शहाणी आहे, याच्याबद्दल माझं दुमत कधीच नव्हतं आणि इथून पुढे असण्याचं काही कारण नाही. जेव्हा शिकलेल्या नव्हत्या तेव्हा नवऱ्याला शिकवत होत्या, आता शिकलेल्यानंतर वाकवल्याशिवाय राहत नाहीत. नाही, पूर्वी शिकवत होत्या. आमचा गोखले एकदम समाधी लागल्यासारखा स्थिर झाला बघा, त्याने हातच जोडले मला. बरोबर आहे बाबा, ही सगळी जगाची कथा आहे, माझी तुझी सगळ्याची. ही अमृतानुभव आहे ना. साखर कोणालाही, मलाही गोड लागेल, तुलाही गोड लागेल, इथे बसलेल्या प्रत्येक माणसाला गोड लागेल, हा जीवनाचा अनुभव आहे. फक्त एकच काम माझं आहे, ज्ञानोबा राहायचं सगळं तयार आहे, फक्त मिरची मीठ मसाला टाकायचं काम माझं आहे, बाकी काही नाही आहे. ते स्वयंभू आहे, महाराजांचं मोठं कौतुक आहे. म्हणून किती सुंदर चोखोबार आहे. आणि चोख प्रतितून अभंग, ढवळा ना काळा पिवळा ना. कोण म्हणतात ब्रह्म पिवळा आहे का, ढवळा आहे का, काळा आहे का, जांभळा आहे? ते म्हणले, ढवळा ना काळा ना पिवळा ना जांभळा, पण जीवीची जीवन कळा प्रकाशितू. जीवीची जीवन कळा जो प्रकाशित करतो तो परमात्मा, तो परमात्मा. म्हणून लक्षात घ्या, या ठिकाणी महाराज म्हणाले, आणि निमित्त जे, जाऊ द्या पुढे एकदम जातो. म्हणून स्वयंप्रकाशाया आपण या देखाव्या, निमित्त हा वाचून या नाहीच मा. हेच विषय चाललाय. स्वयंप्रकाश, स्वयंप्रकाश काय शब्द वापरला? पाहे पा स्वयंप्रकाशे विचारोनी, ऐसे सुंदर रूपडे हृदय धरले आता, पाहता केवी होय पुनर्योनी रया. काय म्हणतात? पाहे पा स्वयंप्रकाशे विचारोनी. दुसरं कोणाला प्रश्न विचारू नकास, तुझ्यातल्याच प्रकाशाला विचार. स्वयंप्रकाश, स्वयंप्रकाश. दिवा काडीने लावला, पण काडी हातात घेऊन दिवा लावायचा, हा तुमच्यातला स्वयंप्रकाश आहे. स्वयंप्रकाश आहे, स्वभावता जो प्रकाश रूप आहे. बरं का? हे बघा, अंधार नसतोच, रात्र नसतेच, सूर्याचा अभाव असतो. माझं बोलणं कळलं का? रात्र म्हणजे काय? अंधार नाही, रात्र म्हणजे सूर्याचा अभाव, एवढंच. म्हणजे त्यावेळेला सूर्य तिकडे गेलाय म्हणजे नाही असं नव्हे. म्हणजे अंधार नाही, सूर्य नाही, अंधार नाही, नाही सूर्य नाही. सूर्याचा अभाव म्हणजेच अंधार. अंधार ही वस्तूच नाही, तसं अज्ञानी वस्तूच नाही, अज्ञानी वस्तूच नाही. म्हणून प्रकाश रूप परमात्मा आहे. म्हणून मगाशी सांगितलं, अंधारात सुद्धा दिसतं. हा दृष्टांत पक्का ठेवा, म्हणजे मग पुन्हा विचार करायचं काही कारण नाही. अंधारात सुद्धा दिसतं. आता झोपल्यानंतर काही वेळेला बटन मिळतं नाही मिळतं, मग आमच्या उशाला बॅटरी असते. काय, डोळे झाकलेले असतात, उठायचं असतं लगवेळा. मग हात बरोबर गेला की इकडे तिकडे केलं की असं ती बॅटरी लागते. बॅटरी दिसत नाही पण बरोबर माहिती आहे. हात बरोबर तिथे गेला, हात बरोबर तिथे गेला, हा दाखवणारा कोणता प्रकाश आहे? हा जन्मजात प्रकाश आहे, स्वयंप्रकाश आहे. अजून एक सांगू, बोलताना खूप सुस्त, छान सुस्त बघा. स्वयंप्रकाश असं बोलता बोलता आठवलं, नवजात बालक जन्माला आलेलं रडत असतं, पण आईने घेतलं की त्याला स्वयंप्रकाशाचं जाणीव होते आणि ते तिथेच गप्प होतं. काय मजा आहे नाही? दुसरी कुणी घेतलं, रडायचं थांबत नाही, पण त्या आईने आणा इकडे माझ्याकडे, असं घेते, असं घेते. त्याला कळतं, ते डोळे झाकलेलेच असतं त्याला, तरी त्याला कळतं हे 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 इथेच 9 महिने होतो, इथेच 9 महिने होतो. म्हणजे मला सांगा, त्या मुलाला आईचं ज्ञान नाही, पण आई कळली नाही का? स्पर्शातून कळलं की ही माझी आई आहे. आई शब्द लिहिता आला नाही, आईची भूमिका कळली नाही, पण स्पर्शाबरोबर आईची प्रतीती आली. बाई प्रवचनाला आलेली,
सुचत जातं, ते सांगायचं. तर काही डोक्यात चालवायची काही गरज नाही. आणि चावी ठेवायची विसरली. नवरा वर गेला, मग तिला अर्ध्या रस्त्यात मैत्रीण भेटली. ती म्हणली तू जाताना वर दे. मग नवऱ्याचा फोन येतो, हॅलो हॅलो, अगं तू गेली, चावी कुठं आहे? ते इंदिरा काकू येत आहेत, त्यांच्याकडे दिली आहे. माझं बोलणं कळलं? बसले इथे, नवरा दिसला, फोन घेतला, चावी कुठे आहे ती कळली. माझं बोलणं कळलं का? सांगायची काही गरज नाही, आपोआप कळलं, आपोआप कळलं. ती बाई दिसली, तिच्या हातात दिलेली चावी दिसली, नवरा आलेला दिसला, पुन्हा हळूच खाली वाकून मला न दिसेल मिळाली ना. आता बंद करते बरं का, महाराजांनी ऐकलं तर पुन्हा गोंधळ उठणार. माझं म्हणणं लक्षात आलं का? कसं आहे, दिसतंय का? मग इथे बसून तिथलं दिसलं, तिला हे बरोबर दिसलं. मग तिने ते बोलता बोलता सांगितलं सगळं दूध झाकून ठेवलं. झाकून ठेवलेलं दिसलं बरं का, सगळं दिसलं. काही दिसलं नाही असं आहे का? आता तुम्ही इथे बसलाय, पण घरातल्या प्रत्येक वस्तू तुम्हाला दिसत आहेत का नाही? बरोबर आहे ना? काडीपेटी कुठे ठेवली आहे? नवऱ्याला चोरून पैसे कोणच्या लुगड्या कडीत ठेवले आहेत? काय आनंदाचा परमोच्च क्षण, काय आनंदाचा. किती बायका खुश झाल्या, त्यांना असं वाटलं हा अमृतानुभव आहे तुमचा, माझा नाही. काय अशी एकही बाई जगात भेटणार नाही तुम्हाला, जगात भेटणार की तिने आपले स्वतःचं बाजूला काढून ठेवलेलं नाही. अशी कितीही नवरा कोणी असला, मग ती म्हणते अहो तू, अरे तुझे पैसे नाही म्हणले ना, तुम्हालाच पैसे लागतात, आमच्या जीवा भावाला नको का? बरं बरं बरं, असू दे, जीवाला असू दे, तुझ्या भावालाही असू दे, काय असायचं असू दे, जीवा भावा. म्हणून इथे प्रत्येक बसलेली बाई तिची स्वतंत्र आहेच. कुणी खोटं बोलायचं कारण नाही आणि चेहऱ्यावर अगदी संभावितपणा आणण्याचं कारण नाही, कारण मला अंतर्बाह्य तुम्ही माहीत आहात. काय जर भाजीचे पैसे, एक लक्षात ठेवा, कोणची बाई भाजीचे शिल्लक राहिलेले पैसे नवऱ्याकडे कधी देत नाही. ती तिच्या शिल्कीत जाऊन पडतात. मग नवरा म्हणतो काल 50ची नोट दिली ना, जरा बाजारात खाली उतरा म्हणजे कळेल. गेलाय का कधी पिशवी घेऊन? तुम्ही आई वडिलाच्या जमान्यात वावरताय. 4 आण्याला नारळ, 25 रुपयाला नारळ आहे. खाली उतरा आणि मग प्रश्नाची यादी तयार करा. तो म्हणला सॉरी. कुठे जरी सॉरी नाही म्हणलं तरी इथे सॉरी म्हणावंच लागतं, काही इलाज नसतो. अवघड आहे प्रश्न हा सगळा. असो, चला पुढे. चिदविलास आहे हा. काय म्हणून नवल हा प्रकाश, प्रकाशा वेगळा, झाकिली याही डोळा पुढे दिसे. डोळे झाकलं तरी दिसतं. काय गंमत म्हणून सांगतो, मोठेपणा असं काही नाही आहे. आता पुष्कळ पुस्तकं आहेत माझ्याकडे, 6 मोठ्या मोठ्या कपाटं भरून आहेत. आता जरा घर बदलल्या कारणाने इकडे तिकडे जा, नाही तर प्रत्येक कपाटामध्ये कोणतं पुस्तक कुठे आहे ते नेमकं माहिती आहे. ते त्यातल्या कपाटातच दुसऱ्या खणातलं पुस्तक घेऊन ये. काही वेळेला मला पुस्तकं लागली तर इथून फोन करायचा आणि त्यात ते म्हणे एवढं कसं लक्षात राहिलं? मला कसं लक्षात राहिलं हे माहिती नाही. माझं बोलणं कळलं का? मग त्या पुस्तकात एवढी पुस्तकं आहेत, हजारो, त्या पुस्तकात कोणता विषय कुठे आहे हे सुद्धा बरोबर माहिती आहे. हे कोण दाखवतो? माझी बुद्धी नाही. त्या बुद्धीला कोणतरी प्रकाशित करणारा परमात्मा आहे, नाही का? मला आठवत नाही, आठवण करून देणारा कोणतरी आहे. त्याला माझ्याकडून प्रवचन करून घ्यायचं आहे म्हणून मला आठवून देतो. मला माणसं विचारतात तुम्हाला आठवतं कसं? म्हटलं हे बघा, तुम्हाला पुढे बसून ऐकायचं आहे म्हणून आठवत नाही, मला करायचं म्हणून आठवतो. साधं साधं त्याचं काम आहे. आमचे दादा महाराज दृष्टांत द्यायचे की अप्पा महाराजी द्यायचे. लहान मूल जन्माला आलं, मोसंबीचा रस पिळा, जरा पाण्यात मीठ टाकवाण, त्याला विचारून बघा की तू असं कसं केलंस. ते म्हणले मलाही माहिती नाही.
हां, तुला मोसंबीचा रस गोड कसा लागला ते मला माहिती नाही आहे. म्हणजे हे गोड लागतंय याचं ज्ञान त्या बाळाच्या जिभेमध्ये आहे, जिभेमध्ये आहे. खारट लागलं की संपलं, संपलं. म्हणजे ज्ञान नाही का, अज्ञान आहे का? मन मंदिरा गजर भक्तीचा.